नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत. आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी. महिलांचा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग असल्यास देशाची प्रगती निश्चित. अंजलीताई आंबेडकर यांचे प्रतिपादन. नाशिक सातपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 9 मार्च 2025 रोजी भव्य मेळावा तसेच पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान अंजलीताई आंबेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महिलांनी मुलींना शिक्षित करावे तसेच महिलांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा. महिला निवडणुकीत निवडून येतात परंतु पुरुषांच्या हस्तक्षेपामुळे राजकीय क्षेत्रात आपले अधिकार समजून घेण्यासाठी महिलांना संधी मिळत नसल्याचे परखड मत अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केले. महिलांना पुरेशी संधी मिळाली तर निश्चितच देशाची प्रगतीकडे वाटचाल होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की ज्या घरची महिला शिक्षित झालेली असेल तर त्या घराची व देशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून महिला व पुरुषांना समान अधिकार देऊन सामाजिक, राजकीय व इतर सर्व क्षेत्रात सहभागी होऊन देशाला प्रगतीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याची संधी दिली. अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थित सर्व महिलांसमोर परखड मत मांडून प्रभावित केले. या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड, विश्वनाथ भालेराव, पत्रकार सुरेश गांगुर्डे, बाळासाहेब शिंदे, जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र सचिव वामनदादा गायकवाड, महाराष्ट्र राज्य सदस्य दीक्षाताई शेख, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस शरद भोगे, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा सोनवणे, नाशिक शहराध्यक्ष चावदास भालेराव, रत्नाकर साळवे, दीपक भंडारी, पत्रकार गोकुळ लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती असून मोनिका राऊत, माधवी जाधव, दर्शना सौपुरे, प्रतिभा दाभाडे व अनेक महिलांनी मार्गदर्शन केले. त्याच पद्धतीने आलेल्या सर्व महिला व पुरुष प्रमुख पाहुण्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा महिलांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रतिभा पाटील, सविता पवार, वंदना भंडारे, सुरेखा लोखंडे, छाया गांगुर्डे, रंजना साबळे, संगीता शेनोरे, रूपा मगर, वंदना निकम, रेखा देवरे, अनिता कांबळे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच महिलांनी आणि वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा, तालुका व भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी सुरेश गांगुर्डे, पिंपळगाव, बसवंत.